ज्या दिवशी माझं मन उदास असतं किंवा निगेटिव्ह विचार जास्त यायला लागतात, त्या दिवशी मी काय करते, म्हणजे त्यावेळेस मी काय करते हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कारण असा कोणीही नाही ह्या पृथ्वीवर जो सांगतो की मला प्रत्येक वेळेस आणि प्रत्येक दिवशी पॉझिटिव्ह विचार येतात, सकारात्मक. जर तुम्हाला कोणी सांगत असेल तर तो चुकीचा आहे आणि चुकीचं सांगत आहे तुम्हाला. आपल्या प्रत्येकाचे मूड स्विंग्स होतच असतात, अप्स आणि डाऊन्स चालूच असतात आपल्या थॉट प्रोसेसमध्ये. ज्या दिवशी मला वाटतंय की मी उदास वाटतंय मला, तर ही जी टेक्निक मी तुमच्यासोबत शेअर करत आहे ती माझ्यासाठी काम करते. तुमच्यासाठी करत असेल नसेल ते मला माहित नाही, पण मी माझा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करत आहे, मी काय करते ते. आणि हो, तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मला हे सुद्धा सांगायचं आहे तुमच्याकडे काय आयडिया आहेत, तुम्ही काय करता, जेणेकरून त्या मला सुद्धा म्हणजे उपयोगी पडतील आणि मी सुद्धा त्याचा आयुष्यात उपयोग करेल. कमेंट बॉक्समध्ये प्लीज मला सांगा. चला तर मी माझी टेक्निक शेअर करते. मी एक डायरी बनवलेली आहे. डायरीवर मी अशा म्हणजे लिहिलेल्या आहेत गोष्टी, की मला ज्यानं त्या विचार केल्याच्या नंतर, त्या मेमोरीज मध्ये गेल्याच्या नंतर, आठवल्याच्या नंतर मला खूप भारी फील व्हायला लागतं. माझी एनर्जी अशी असेल डाऊनला तर ती एकदम अशी जाते आणि माझा मूड असा बदलतो. माझ्या शाळेच्या आठवणी, खास करून माझ्या बालपणीच्या, ज्यावेळेस मी शाळेत गेलेली त्यावेळेसच्या, ज्यावेळेस अभ्यासक्रम पूर्ण व्हायचा त्यावेळेस सरांनी दिलेली शाबासकी, माझ्या मित्रमैत्रिणी सोबत झालेले संवाद. आता त्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आठवणी असतील, माझ्या म्हणजे माझ्या त्या मेमोरीज आहेत, त्यानी मला चांगलं वाटतं. तुम्हाला कुठल्या म्हणजे अशा आठवणी आहेत, कुठले थॉट्स आहेत, कुठले म्हणजे घटना आहेत तुमच्या आयुष्यामध्ये झालेल्या, काहीही असू शकतं. रिसंटली तुम्ही ट्रॅव्हलला गेलेले असू शकता किंवा खूप जुन्या आठवणी असतील, तुम्ही तिथे गेल्याच्या नंतर तुम्हाला आनंद फील झालेला होता. 2 मिनिटं डोळे बंद करा, शांत बसा. मी करते, चहाचा कप घेते आणि मोस्ट ऑफ द टाइम मी टेरेसवर जाते. टेरेसवर कॉट वगैरे मस्त आमचा टाकलेला आहे, तिथे जाऊन बसते. कारण मोकळ्या हवेत गेल्याच्या नंतर मनाची स्थिती सुद्धा बदलते आणि आपलं जेव्हा मेंटली विचार बदलले की आपोआप आपली सायकोलॉजी ठीक असली की आपलं सगळं काही ठीक असतं, बॉडीचे ऍक्शन सगळं काही. तर मी वरी जाऊन शांत बसते. एखादं पुस्तक जे मला वाचावं वाटतंय ते पुस्तक मी हातामध्ये घेते आणि शांत जाऊन ते पुस्तक वाचते. ही एक माझी हॅबिट आहे. आणि माझ्या जुन्या आठवणी, जे जुने विचार मला माझ्या मित्र मैत्रिणींनी जे काही चांगले वाक्य बघा बोललेले असतात ते मी आठवण्याचा प्रयत्न करते. आणि तुम्हाला विश्वास बसेल नाही मला माहित नाही, मी माझ्या नोटबुक मध्ये लिहिलेलं आहे की मला कोणी कोणी चांगल्या गोष्टी, बघा आपलं काय असतं माहितीये का, आपल्या माइंडला आपण सवय लावलेली असते, जे कोणी आपल्याला निगेटिव्ह बोललेलं आहे ना ते आपण सतत आठवत असतो, त्यामुळे आपण जास्त दुःखी होत असतो. पण मी मला स्वतःला एक सवय लावलेली आहे, माझ्या मैत्रिणी, हा ही गोष्ट तुझ्यात, आणि त्यांनी खोटी नाही खरी तारीफ केलेली, मग ते कोणीही असू शकतं, मित्र मैत्रीण नाही कोणीही असू शकतं, मी जसं सांगितलं तुम्हाला तसं ते मी सगळं लिहून ठेवलेलं आहे. मग मी काय करते, मग ते मी आठवण्याचा प्रयत्न करते. मग त्यावेळे म्हणजे त्या विचारामध्ये काय होतं माहिती का, माझा निगेटिव्हपणा कुठे जातो हे माझी मलाच कळत नाही आणि असं एकदम भारी फील व्हायला लागतं ना. या सगळ्या गोष्टी मी करत असते. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, चहाचा कप घ्यायचा. मोस्ट ऑफ द टाइम मी ब्लॅक टी घेते. मला चहाची सवय नाहीये, पण कधीतरी म्हणजे ज्यावेळेस मला वाटतंय की आज घ्यायचा, तर मोस्ट ऑफ द टाइम ब्लॅक टी असतो किंवा कॉफी. हे घ्यायचं, शांत बसायचं, त्या मेमोरीज आठवायच्या, तो चहा पीत पीत. आणि ते झाल्याच्या नंतर जर आज वाटलं की नाही मला पुस्तक वाचायचंय, तर शांत बसायचं. कारण आपल्या शरीराला जशी अन्नाची गरज असते तशीच आपल्या माइंडला सुद्धा नवीन विचाराची गरज असते, चांगल्या विचारांची गरज असते. हे मला म्हणजे माझ्यासाठी एकदम परफेक्ट आहे. हे मी माझ्यासाठी करते. तुम्हाला जर चांगलं वाटलं तर तुम्ही सुद्धा तुमच्यासाठी करा. आणि हो, तुमची टेक्निक मला खाली म्हणजे तुम्ही काय करता म्हणजे याच्यातून बाहेर पडण्यासाठी, ह्या निगेटिव्ह थॉटच्या प्रोसेसमधून, ते सुद्धा तुम्ही मला शेअर करा, जेणेकरून मी सुद्धा ते माझ्या आयुष्यात अप्लाय करेन. थँक्यू सो मच माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल.